साहेब 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान होतं आहे, पण देशाचं लक्ष लागलेलं आहे मुंबई महापालिका निवडणुकांवर. मुंबईसह 28 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे आणि देशाचं नव्हे तर जगातल्या अनेकांचं लक्ष मुंबईत काय होणार, मुंबईवरती कोणाचा ताबा असेल आणि कोण जिंकेल याकडे नक्कीच लागले. कदाचित प्रेसिडेंट ट्रम्पसुद्धा आजच्या मतदानाकडे लक्ष ठेवून असतील. याचं कारण असं आहे, मुंबईच्या संदर्भात जी लढाई आता सुरू झालेली आहे ही फक्त निवडणुकीपुरती नाही आहे की महापालिका जिंकली आणि लढाई थांबली, असं नाही आहे. केंद्रामधली राक्षसी सत्ता, महाराष्ट्रामधली मराठीद्रोही सत्ता, काही धनदांडगे यांना मिळून मुंबई मोदींच्या आणि अमित शहांच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे आणि ती लढाई मोठी लढाई आहे आणि बराच काळ चालणारी लढाई आहे. महापालिका हे त्या युद्धातलं पहिलं महत्त्वाचं पाऊल आणि लढाई. महापालिका जिंकल्यावर पुढल्या लढाईला सुरुवात होईल. आज आपण पाहिला असेल, तुम्ही कुठेही जा, हे मला आश्चर्य वाटतं आहे, घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले. फार दुर्दैवी घटना होती. घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं मधल्या काळात वादळामुळे, 40 लोक ठार झाली. मी काल पाहिलं त्या भूखंडावर सुद्धा अडाणीचा बोर्ड लागला बाजूला. तुम्ही पहा, पत्रे लागलेत आणि मी माहिती घेतली तर हा भूखंड अडाणीनं घेतला असं सांगितलं. 40 लोक खाली गाडले गेले आहेत. ही राक्षसी भूक जी आहे, ही राक्षसी भूक भारतीय जनता पक्षाची आणि त्यांना पोसणाऱ्या उद्योगपतींची, आणि त्यांना या राक्षसांना मुंबई आणि मराठी माणसाची अस्मितासुद्धा गिळायची. एकदा मुंबई गिळली का मुंबई वेगळी केली जाईल मराठी माणसापासून, हृदय तोडलं जाईल महाराष्ट्राचं. मग यासाठी आम्हाला पुढल्या युद्धासाठी सज्ज राहावं लागेल. जर 106 हुतात्मे तेव्हा झाले असतील तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळे ज्यांच्यामध्ये मराठीची मशाल पेटली आहे हृदयात, ते सगळे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मुंबई वाचवण्यासाठी. मतदान ही पहिली लढाई आहे. मतदानाच्या माध्यमातून मुंबई जिंकणं मराठी माणसाची ही पहिली लढाई आहे. अशा अनेक लढायांना यापुढे आम्हाला तोंड द्यावं लागेल. पण आम्ही पूर्ण खात्रीनं सांगतो, मराठी माणूस जागा झाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याने जे एक वादळ निर्माण केलं गेल्या 1 महिन्यामध्ये, त्याच्यामुळे मराठी माणूस पूर्णपणे खडबडून जागा झालेला आहे आणि तो मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी यावेळेला मतदान करणार आहे. 2 दिवसांपासून राडा, आम्हा पैसे वाटप, मारामाऱ्या अशा सगळ्या घटना समोर येत आहेत. धुळ्यामध्ये तर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर भाजपच्या लोकांकडून दगडफेक करण्यात आली घरावर. हे फार चांगलं आहे. हे चित्र महाराष्ट्राला जे दिसतं आहे याचं मी, जे राडे करतायत त्यांचं मी अभिनंदन करतो. बरं, हे राडे आम्ही करत नाही आहोत. आम्ही जर राडे केले असते तर आमच्या लोकांवर तडीपाऱ्या, मकोका असे गुन्हे देवेंद्र फडणवीस यांनी लावले असते. अशी कलमं लावून आम्हाला बाहेर काढलं असतं. आम्हाला आता हरामाचा पैसा वाटला जातो हे मी सांगत नाही, हे भाजपचे मंत्री गणेश नाईक सांगतात की हरामाचा पैसा वाटला जातो. हा हरामाचा पैसा आता वाटलाही जातोय आणि आपापसात लुटलाही जातोय. आणि शिंदे गटाचे लोक भारतीय जनता पक्षाच्या लोकांना पैसे वाटणाऱ्यांना मारतायत आणि भाजपचे लोक शिंदेच्या लोकांना मारतायत. हे चित्र आहे महायुतीतलं. अजित पवार भारतीय जनता पक्षाचा 40,000 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढतायत आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे कपडे फाडतायत. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये एक प्रकारची अनागोंदी, अराजक आणि बेबंदशाही माजलेली आहे. हे सगळे 3 पक्ष सत्ता आणि पैसा यासाठी एकत्र आलेले आहेत. त्यांना मुंबई आणि मराठी माणसाचं काहीही पडलेलं नाही. म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी मनाला साथ घातलेली आहे. तुम्हाला मतदानाचं सगळ्यात मोठं संकट आहे मुंबईमध्ये? मला असं वाटत नाही, कारण त्या संकटाशी सामना करण्यासाठी
आमची पण राडेबाज फौज प्रत्येक मतदान केंद्राच्या आसपास उभी आहे आणि हा राडा कायदेशीर आहे. एक सांगतो, जर तुम्ही बेकायदेशीरपणे लोकशाहीची हत्या करून मतदान केंद्रात बोगस मतदान करणार असाल तर अशा बोगस लोकांवरती कारवाई करणारी जो आमचा भगवा स्क्वॉड आहे तो सुद्धा त्याच पद्धतीनं काम करेल. याच्यामध्ये कायदा आडवा येणार नाही, कारण आम्ही कायद्याच्या रक्षणाचंच काम करू, ठोकून काढू. उद्धवजी आणि राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की यांना ठोकून काढा आणि त्या दृष्टीनं दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये आमची पथकं तयार आहेत. राऊत साहेब, निवडणूक आयोगानं यावेळेस पहिल्यांदाच एक नवी यंत्रणा, पाडू नावाची यंत्रणा उपलब्ध केली आहे, ज्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी काल संशय उपस्थित केला. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आम्ही अपवादात्मक परिस्थितीतच मग ही अपवादात्मक परिस्थिती लोकसभेला का नाही, विधानसभेला किंवा देशात इतरत्र का नाही, फक्त मुंबईतच का? अशी अपवादात्मक परिस्थिती मुंबईच्या बाहेर नाशिक, पुणे, संभाजीनगर, ठाणे इथे निर्माण होणार नाही याची खात्री काय? फक्त मुंबईतच का? हां, म्हणजे EVM यंत्र बिघडलं त्याला काय बॅकअप चार्ज करण्यासाठी, सिस्टीम करण्यासाठी, हे कुठे होऊ शकतं. लोकसभेलाही झालं आहे, विधानसभेला झालं आहे.